बेरोजगार युवकांसाठी सरकारनं जाहीर केलेल्या नव्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत तब्बल 1,500 तरुणांना अप्रेंटिसशिप दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 30 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अशा 1,500 बेरोजगार युवक युवतींची अप्रेंटिस म्हणून निवड झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. बेरोजगार युवकांना कारखान्यांमध्ये महिना 1,500 रुपये विद्यावेतनावरती अप्रेंटिस म्हणून भरती केलं जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम आर्थिकदृष्ट्या महाग असल्यामुळे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहतात. मात्र अशा विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी संधी मिळावी यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक अडचणींमुळे तांत्रिकी शिक्षणाच्या बाबतीत त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी डीजी गिफ्ट योजना सरकारनं सुरू केली आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं पेडणे, म्हापसा, फर्मागुडी, वास्को, मडगाव, पणजी, काकोडा, काणकोण, डिचोली आणि सत्तरी या 10 सरकारी ITIमध्ये भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तब्बल 1,355 ITI प्रशिक्षणार्थी, 20 अप्रेंटिस तसंच मनुष्यबळ विकास महामंडळाचे 38 प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. दरम्यान 1,500 रुपये विद्यावेतनावरती दरवर्षी 2,500 जणांना अप्रेंटिस म्हणून घेतलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोव्यात 15 वर्ष वास्तव्याची अट घालण्यात आली आहे. आजचे टोटल प्लेसमेंट जी आसा ही म्हणजे एक्चुअली आयज आनी फाल्यां अशी धरून ऑल टुगेदर एप्रॉक्सिमेटली 1,500 जातली. कारण आमी जरी म्हटलें वेगवेगळ्या ITIनी प्लेसमेंट जावपाची आसा, आयजूय आसा. एप्रॉक्सिमेटली 1,500 वेगवेगळ्या कंपनीनी फॉर एप्रेंटिसशीप पर्पज ही जातली. आणि त्याच बरोबर आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनची एप्रेंटिसशीप स्कीम जी अनाउन्स केल्ली तिजेय बी चेक डिस्ट्रिब्युशन जे आसा हे आयच्यान आमी स्टार्ट केलें सो दॅट दे आर गेटिंग देअर स्टायफंड. त्यासोबतच इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना रोबोटिक आणि कोडिंगचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी 500 शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 30 जणांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित केलं जाईल. ज्या विद्यालयांमध्ये कम्प्युटरची सुविधा नाही आहे तिथं पुढील 3 महिन्यात ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेसाठी एक गोयकार पात्र ठरलाय. ही स्कॉलरशिप मिळवणारा तो गोव्यातील पहिला विद्यार्थी ठरलाय. पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. अनुसूचित जमातीतील म्हणजेच ST विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना अस्तित्वात आहे. या स्कॉलरशिपसाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयानं 2020-21 वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या स्कॉलरशिपसाठी गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरी गावचा आदित्य जल्मी पात्र ठरलाय. आदित्यचं नाव यादीत जाहीर करण्यात आलंय. हे स्कॉलरशिप मिळवणारा आदित्य गोव्यातील पहिला विद्यार्थी ठरलाय. आदित्यने केरीतील कामाक्षी कॉलेजमध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्याने धारबांदोडा येथील गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजमधून BBAची पदवी घेतली आणि सध्या तो आयर्लंडमध्ये MBAचं शिक्षण घेतोय. गोवन वार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी सर्वात प्रथम आदित्यच्या घरी भेट देत त्याच्या पालकांशी संवाद साधला. अचिवमेंट म्हणून तो पयलीं साकून हार्डवर्क खूब करतालो. तेजी एक ड्रीम आशिल्ली की आपूण अब्रॉड वचून स्टडी करतलो. सो पयलीं साकून ताका फायनान्स हितून खूब इंट्रस्ट आशिल्ले. फायनान्स, स्टॉक ब्रोकरींग, कॉर्पोरेट लायफाची. सो यूज टू रीड बुक्स बी खूब वाचतालो आनी अशें तेका इंट्रस्ट खूब आशिल्लें म्हणून आनी तेजी एक ड्रीम आशिल्ली की आपूण अब्रॉड वचून आपली MBA करतलो आनी थोडे MBA करून आनी तेजी एम्बिशन आसा आनी थोडे कोर्सीस अप्लाय करपाचे थंय करपाचे आनी मागीर पळोवया मागीर फुडें. सद्या इट्स अ प्राऊड मोमेंट आनी बरें दिसता. आदित्यच्या घरच्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर गोवन वार्ता लाईव्हने आयर्लंडमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदित्य जल्मीशी संपर्क करून त्याचीही प्रतिक्रिया घेतली. माझे नाव आदित्य जल्मी आणि हांव ल्हानशे गांवांतल्यान बिलोंग करता. दॅट इज फ्रॉम केरी पोंडा. अँड फर्स्ट ऑफ ऑल हांव थँकफूल आसा लायक फॉर माय स्कॉलरशीप ग्रांट म्हाका गावला from the government of India, which was under the National Overseas Scheme, like under Ministry of Tribal Affairs. पयलीं म्हाका कांयच नॉलेज नाशिल्लें. सो I visited the main office like which is in part of Panji. So that's a scholarship department and तेंची ऑफिस आहा. सो थंय म्हाका लायक खुबशे गायडन्स मेळ्ळें.
स्पेशली आय वूड लायक टू थँक मिस योगिनी मॅडम. ते सगळे लायक आयडिया घेवन हांवें ते एप्लिकेशन प्रोसेस सुरू लायक केलें. सो आनी बिफोर दॅट म्हाजे कडेन कॉलेजीचो ऑफर लेटर आशिल्लें, लायक भायरचे युनिवर्सिटी खंय अप्लाय केल्ले तें. सो म्हाजे कडेन ऑलरेडी आशिल्लें ऑफर लेटर फ्रॉम डब्लीन बिजनस स्कूल, that is in Dublin, Ireland, which is the capital of Ireland. And I apply kelle for the for my master's degree, MBA in finance. आणि माझे गोल्स अँड एम्स आशिल्ले की लायक टू स्टडी फ्रॉम दीस कंट्री अबाउट द इंटरनॅशनल मार्केट्स. आनी लायक ना फॉरेन ना फायनान्शियल मार्केट म्हाका लायक ना नॉलेज जाय आशिल्ली, लायक फॉर ना माय नॉलेज पर्पज. भायले कंट्रीन लायक ना एक्सपोजर घेवन लायक ना आमी खूब कितें अप्लाय करूं शकता आपले कंट्रीक, आनी स्वताचे कंट्री खातीर आमी कितें खूब लायक ना कंट्रिब्यूट करूं शकता. आनी सो आय थँक ऑल द पीपल हू वर लायक सपोर्टेड मी ऑल, मोस्टली माय पेरंट्स. लायक ना तेंच्यांनी खूब म्हाका मोटिवेट केलें, लायक तेंच्यांनी लायक खूब म्हाका लायक ना हांवें एक टायमार लायक गिव अप केलें की कांय जावपा ना, पूण दे वर द पीपल म्हाका खूब मोटिवेट करताले तशें लायक पॉसिबल ना, प्रयत्न कर. आनी हांवें ते प्रयत्न केले, तेका लागून आयज म्हाका दिसता की म्हाका हे स्कॉलरशीप ना मेळ्ळा. आनी लकिली हांव भायर शिकोवंक पावलां आनी भायलो एक्सपोजरूय गावता. आनी आय थिंक सो हांव सक्सेसफुली, आय होप लायक ना हांगाचे लायक ना एक्सपोजर घेवन स्टॉक मार्केटाचे लायक एक्सपोजर घेवन हांगा कित तरी लायक करतलो आनी कंट्रिब्यूट करतलो आपले स्वताचे कंट्री खातीर. आनी हेच म्हाजी गोल आहा. आनी स्वताचे ल्हानशे स्टार्टअप सुरू करपाक सोदतालो इन द फील्ड ऑफ माय स्टॉक ब्रोकींग. सो इतलेंच आशिल्लें. धन्यवाद. देव बरें करूं. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसा, विदिता प्रभू, गोवन वार्ता लाईव्ह. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए पुन्हा सुरू करण्यासोबतच त्यात वाढही करण्यात आली आहे. महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स अर्थात डीए पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यासोबतच 3 टप्प्यात मिळून 11% महागाई भत्ता वाढवून देण्याचा दिलासादायक निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचे 2 हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्त्याचा हप्ता प्रत्येक 6 महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा 1 जानेवारी आणि दुसरा 1 जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो. आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून लागू होणाऱ्या 3 हप्त्यावरील स्थगिती मागे घेण्यात आली. त्यानंतर 3 हप्ते मिळून एकूण 11% वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच महागाई भत्त्याचा सध्याचा दर 17%हून वाढून 28%वर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच असंख्य पेन्शनधारकांनाही होणार आहे. पर्यटन टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याच्या सक्तीबाबत नवं परिपत्रक वाहतूक खात्यानं जारी केलं आहे. जे टॅक्सी मालक या सक्तीचं पालन करणार नाहीत त्यांची लायसन्स कॅन्सल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप तामणकर यांनी या परिपत्रकाचा निषेध करत या विरोधामध्ये कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. पर्यटक व्यावसायिक टॅक्सींना डिजिटल मीटरसह ट्रॅकिंग सिस्टम अनिवार्य आहे. हायकोर्टानं या संदर्भात दिलेल्या आदेशाची राज्य सरकारच्या वाहतूक खात्याकडून अंमलबजावणी केली जाते. मात्र टॅक्सी चालकांचा याला विरोध आहे. यापूर्वी डिजिटल मीटर बसवण्याबाबत आदेश काढूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं वाहतूक खात्यानं नवं परिपत्रक जारी केलं आहे. वाहतूक संचालक जॉन्सन फर्नांडिस यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 0 आणि 1 असा नंबर शेवटचा असणाऱ्या सर्व टॅक्सींना पहिल्या टप्प्यात डिजिटल मीटर बसवावा लागणार आहे. 24 जुलै ही त्यासाठी अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. डिजिटल मीटरसह ट्रॅकिंग आणि इमर्जन्सी सिस्टम बसवण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. ज्या टॅक्सी चालकांच्या गाड्यांचा शेवटचा क्रमांक 0 किंवा 1 असेल त्यांनी या मुदतीत मीटर न बसवल्यास त्यांचं परमिट रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात ज्या टॅक्सी चालकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत अशा सर्वांना SMS-द्वारे कळवण्यात आलं आहे. वाहतूक खात्याच्या परिपत्रकावरती अखिल गोवा बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप तामणकर यांनी यावरती आक्षेप घेतला आहे. हे जे एक कंपनी रोज माल्टा कंपनीचे मीटर बसव म्हणून ज्यांना फोर्स करतात टॅक्सीवाल्यांना, हे टोटल सुप्रीम कोर्टाच्या आदेशा विरोधात आहे. तिकडं
यांनी जवळजवळ 5-6 कंपन्या एम्पॅनल करायला पाहिजे कायद्याप्रमाणे. कॉम्पिटिशन ठेवायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतो, कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे आणि त्या कॉम्पिटिशनचा फायदा ग्राहकाला पोचायला पाहिजे. इकडं एकालाच सिलेक्ट करायचं आणि वाईट हेतून आणि मग त्याला हातवले करून स्वतःचे त्याला टेंडर देणं, त्याला नियुक्त करणं आणि टॅक्सीवाल्यांना अशा धमक्या देऊन वेटीस धरणं. मी पण आता मीटरच्या प्रकरणावर अभ्यास करणार आणि त्या प्रकरणात जर कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन घालायला मिळालं किंवा आणखी कशाप्रमाणे वाहतूक खात्याकडे जर फाईट द्यायला मिळाली तर ती आम्ही योग्य तऱ्हेत विचार करून एक पुढे जाणार आहोत त्या विषयामध्ये. आज मी बैठक सुद्धा बोलवली आहे टॅक्सीवाल्यांची. त्यांच्याकडे विचार विनिमय करून आम्ही पुढे जाणार आहोत. पण हा जो आडमुठेपणाचं धोरण आणि हुकुमशाहीपणा जे चालवलं आहे सरकारने हे त्वरित मागं घ्यायला पाहिजे आणि त्वरित यावरती स्थगिती द्यायला पाहिजे. कारण हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाहतूक मंत्री इकडे पूर्णपणे पायामल्ली करतायत आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत जावं लागलं या विषयावरती तर मी जाणार. टॅक्सीवाल्यांना आव्हान करतो, अरे हे काय परमिट आमची सस्पेंड करणार, परमिट कॅन्सल करण्याची धमक आहे का? हे काय निजामांचं सरकार आहे इकडं? काय मुघलशाही चाललेली आहे? बघा, करून दाखवा. मी तर सरळ म्हणेन करून दाखवा, बघू किती आहेत तुमची ती छानपण. व्हेकल ट्रॅकिंग डिव्हाइस बसला सुद्धा लागू झालेला आहे. पण आम्ही ऑब्जेक्शन दिलं बस मालक संघटनेतर्फे. आम्ही सांगितलं एक माणूस चालणार नाही, आम्हाला 5-6 माणूस पाहिजे. आम्हाला ज्याच्याकडे स्वस्त पडते त्याच्याकडून आम्ही खरेदी करणार. त्याप्रमाणे निर्णय झाला आहे. मग टॅक्सीवाल्यांनाच का वेटीस धरलं जातं? यामागे कोण आहे? कुणाला कमिशन खायचं आहे कोट्यानी? राज्यात विधानसभा निवडणूक केवळ 7 महिन्यांवरती आली आहे. या निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप कामाला लागलाय. त्यातच नव्या राजकीय चर्चांनाही उधाण आलंय. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी फेसबुकवरती एक पोस्ट करून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं स्थानिक राजकारणात स्वागत आहे असा सूर आळवलाय. यावरून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे स्थानिक राजकारणात उतरणार अशी चर्चा आहे. आता राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी या चर्चेला उघडपणे तोंड फोडून राजकीय खळबळ उडवली. तेंडुलकर यांनी एक फेसबुक पोस्ट करून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्थानिक राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय. ज्येष्ठ नेत्यांचा पक्ष बांधणीत समावेश केल्यास आणि गोव्याच्या राजकारणात काही सकारात्मक बदल करण्याचा निर्णय पक्षानं घेतल्यास आदरच आहे असंही ते म्हणतायत. या संदेशात विनय तेंडुलकर यांनी श्रीपाद नाईक यांची केलेली स्तुती भलतेच संकेत देत आहेत. अगदी सामान्य पातळीवर श्रीपाद नाईक यांच्यासोबत काम करण्याची आमची तयारी आहे असंही तेंडुलकर या संदेशात म्हणतात. कठोर परिश्रम घेणारा हा नेता स्थानिक पातळीवर लाभल्यास ते राज्यासाठी खूपच भल्याचं ठरेल. श्रेष्ठींनी असा काही निर्णय घेतल्यास त्याचं स्वागतच करू असंही तेंडुलकर म्हणतायत. विनय तेंडुलकर हे खासदार बनल्यानंतर सोशल मीडियावर बरेच सक्रिय बनलेत. मात्र श्रीपाद भाऊंविषयी ममत्व दाखवताना तेंडुलकरांच्या निशाण्यावर कोण आहेत याची चर्चा होते. या चर्चेत आणखी एक ट्विस्ट आलाय. तो म्हणजे काही तासातच तेंडुलकर यांनी ही पोस्ट फेसबुक पेजवरून हटवली. त्यामुळे तेंडुलकरांना कानपिचक्या गोव्यातून मिळाल्या की केंद्रातून अशी नवी चर्चा होताना दिसते. दरम्यान गोव्यातला सर्वात मोठा घटक असलेला भंडारी समाज सध्या भाजपवर बराच नाराज आहे. राज्य मंत्रिमंडळात भंडारी समाजाला योग्य स्थान मिळालेलं नाही. मिलिंद नाईक हे मंत्रिमंडळातील एकमेव भंडारी मंत्री असले तरी त्याबाबत समाज समाधानी नाही. भंडारी समाजाच्या नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. काँग्रेसमधून रवी नाईक यांना भाजपात आणण्याची ही व्यूहरचना भाजपमध्ये आखण्यात येते. श्रीपाद नाईक असताना रवी नाईक यांना पक्षात आणण्यास काही जणांनी नकार दर्शवल्यानं अखेर श्रीपाद नाईक यांनाच स्थानिक राजकारणात का आणू नये असा एक विचार प्रवाह पक्षात सुरू झाला आहे. विनय तेंडुलकर यांच्या या संदेशामुळे याला पुष्टी मिळाली. श्रीपाद नाईक यांच्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल की त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत उतरवलं जाईल याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. श्रीपाद नाईक यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ निवडण्याचंही काम सुरू झालंय. परवरी, डिचोली, कुंभारजुवे, फोंडा आणि मडकई मतदारसंघांचा प्राथमिक विचार सुरू आहे. त्यासाठी आताच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन स्थानिक राजकारणात उतरवण्याचीही तयारी सुरू आहे अशीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. मात्र या चर्चेला श्रीपाद नाईक यांनी श्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील असं म्हणत पूर्णविराम दिला आहे. जी जबाबदारी दितात हे काम आम्ही करप ही आमची प्रथा आसा आणि त्यामुळे जी जबाबदारी पक्ष दिता ती जबाबदारी सांबाळपाची आणि बरे रितीन ते काम करपाचें इतलेंच आमकां त्याच हितूंतल्यान आमी काम करता. तुमकां इच्छा येवपाची गोंयांत? इच्छा म्हणून म्हणलें तें इच्छा वैयक्तीक इच्छा कांय येना. पार्टी कितें ठरयता तें आमी गुपचूपपणी करप, वेवस्थीत करप इतलेंच आमकां खबर.
पार्टी दिसता म्हजी सर्वीस दिल्लीक जाय, तांकां दिसलें गोंयांक जाय, ते सांगतले. सांगले नंतर आमी जावन केन्नाच पक्षा कडेन आतां पर्यंत जी ज्या पदाचेर ताणें आमची नियुक्ती केली, आमी जावन सदां केन्नाच मागलें ना. जी कितें जबाबदारी ती केली आनी पक्षाक दिसता तेच आमकां करूंक जाय. दिलो ना दिलें जाल्यार काम करपाचें जाय, दिल्यारय काम करपाचें जाय. या चर्चेसंदर्भात विनय तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. ऊस कितीही गोड असला तरी शेतकरी बांधवांना साखर कारखान्याकडून येणारे अनुभव हे कडूच असतात. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साकोर्डा इथले शेतकरी राजेंद्र देसाई यांनी ऊसाला बाय बाय करून दैनंदिन गरजेच्या भाज्यांना हाय केलाय. काकडी, भेंडी, दोडका, गोसावळा, वाल अशा भाज्यांनी आज केवळ शेतच नव्हे तर त्यांचं जीवनही फुललंय. पाहुयात आमच्या प्रतिनिधी विदिता प्रभू यांचा हा खास रिपोर्ट. मेहनत कमी पण नफ्याची हमी अशी ऊस शेतीची ख्याती होती. सध्या मात्र बहुतेक ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना अतिशय वाईट अनुभव येतोय. गोव्यातही हा प्रयोग केला, मात्र त्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं. साकोर्डा इथले ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र देसाई यांच्यासमोरही हेच संकट उभं राहिलं. मात्र त्यांनी हताश न होता दैनंदिन गरजेच्या भाजी उत्पादनाचा निर्णय घेतला. तर ही भाजी हांव लायता, वर्सान वर्स लायता, आतां जो 10-15 वर्सां भाजी लायता. तर भाजयेक आमकां प्रॉफिटेबल आसा आनी थोडो प्रॉफिटेबल ना असो परिस्थिती. कित्याक गेल्या वर्साक जे रेट आसलो तो गव्हर्मेंटान सामको कमी केल्लो रेट, आनी तांकां आमी सांगून पळयलें तरी पूण आमकां तेंच्यान रेट दिवना. तर आतां जो रेट काडला आयज पासून पयरचे 1 तारखेच्यान तो मातसो आसा, प्रॉफिटेबल आसा. तर एक म्हणल्यार कितें आसा, आमकां ह्या आतां काकडी हेका कितें जाता, हेका हांगासर एक कसो व्हळ कसो जाता, तेका ते वखदां जी आसा ती हांगा मेळना. तेका अशी वखदां जी आहा ती हांगा मेळना. तेज्या कारणान आमी समज 100 किलो येयली काकडी दिता बाजाराक, म्हणजे हॉर्टिकल्चर तेंच्या हितून, जाल्यार आमकां 10 ते 15 किलो रिटर्न येता. तेजेर गव्हर्मेंटान आमकां ते कितें आमी नॅचरल म्हणून आमकां काय करूं शकना हेचेर. आनी तशें जाल्यार आमकां लॉस जाता. 15 म्हणजे आतां समज 30 रुपयान सुद्दां आहली जायत, 15 ते 450 रुपया आमचे परत रिटर्न वयता. ते लॉस पडटा. म्हणजे तेजे गव्हर्मेंटान कितें तरी एक आयडिया करपाक जाय हेचेर. दुसरें म्हटल्यार काकडी लावपाचें आमी केन्नाच्यान घेतले आमी, पावस येवच्या पयलीं 1 म्हयनो पयलीं आमी बी घालता हेजें. आनी ही वरायटी आसा ती राधिका वरायटी म्हणून, ही आमी बेळगांव किंवा कोल्हापूरच्यान हाडटा. गोंयान हें बी मेळना, आतां मेळटा हितून खबर ना म्हाका, पण हे क्वॉलिटी हेजी बरी आसा न्ही. हायब्रीड बी वरायटी ही खूब म्हारग आसता बी हेजे, जवळ 30,000 रुपया ते 32,000 रुपया किलो आसा बी. आनी ते आमी भायल्यान हाडटा. आनी हितून हे आमी सगळें काडून आमी हॉटेल हें कितें आसा, हेजो एक म्हणल्यार पयल्यान काडची पडटा ही. नाजाल्यार ही अशें जालें की पळय अशें जून जाता. ह्यो आतां ह्यो जून जाले काकडी, पूण ह्यो भायर उडोवप मेळना. कित्याक हे कोणी, कित्याक कारखानो आमचो सद्या बंद पडलेलो, तो आज जाता फाल्यां येता, आज जाता फाल्यां येता हें करता, पण तेजें काय उत्तर मेळना. हेवटेन तेवटेन राजकारण चल्लेलें आहा, तेवटेन सगळें शेतकऱ्या भितर फाटाफूट जाल्ली आसा. हितून सगळे गव्हर्मेंटाक चान्स पडलेलो आहा. तेन्ना हांवूय एक आमी भाजीचो हें केल्लो आहा, तरी पूण आमी ऊस लायल्लो आसा तेवटेन. ऊस ह्या फावट वार्षिक लायत त्या प्रमाणे लायला काय कमी लायला तुम्ही? ना, ऊस लायलो म्हणजे कितें, आमकां जे पयशे मेळपाचे आसले शेतकऱ्यांक ते पयशे थोड्यांक मेळ्ळे आनी थोड्यांक आतां मेळ्ळे. ते बी लेट मेळ्ळे. मेळप केन्ना पयशे, आमकां डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी इतले हेज्या पयलीं आमकां ऊस लावन काडूंक जाय आसलो, पूण हे पयशे केन्ना मेळ्ळे आतां पयर. ते बी आमी आतां जेन्ना आंदोलन करतलो आनी तांकां नोटीस जेन्ना येता तेन्ना आमकां पयशे धाडले तेंचे, नाल्यार पयशे आमकां घालून नासले. आनी ते बी अर्द्यांक घातल्या कारणान लोकांची आतां सद्याक थोड्यांक घातल्या, थोड्यांक घालून बोबत चल्लेली आसा सगळ्यांच्यो. ह्या वर्सा ऊस कितें करताले तुमी? ह्या वर्सा ऊस आमी तांकां सांगलेलें, पयलो मिटींग घेवन सांगलेलें तुमी आमी उसाचें कितें तें सांगा आनी आमकां भितरले हें करा म्हणून, कित्याक बेगीन जाता तितले कारखानो तुमी चालू करता काय ना आमकां बेगीन सांगा म्हणून. एडमिनिस्ट्रेशनाला आपण हें करता म्हणून, वयर लेटर धाडून सांगता म्हणून तांकां हें दिल्लें आसा. गोव्यात बेळगाव आणि कोल्हापूरहून दैनंदिन गरजेचा भाजीपाला येतो. या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचं असेल तर अशा उत्पादनाला गोव्याच्या शेतकरी बांधवांनी प्रारंभ करायला हवा. गोवा सरकारनं याच हेतूनं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षणही दिलं होतं. राजेंद्र देसाई यांनी वेळ वाया न घालवता ऊसाला बाय बाय केलं आणि भाजीपाला उत्पादनामध्ये लक्ष घातलं. काकडी, दोडका, गोसावळा, भेंडी, वाल अशी भाज्यांची लागवड केली. बेळगाव आणि कोल्हापुरातनं बियाणं आणलं आणि सेंद्रिय पद्धतीनं हे उत्पादन घेतलं. तर भाजयेक आमकां प्रॉफिटेबल आसा आनी थोडो प्रॉफिटेबल ना असो परिस्थिती. कित्याक गेल्या वर्साक जे रेट आसलो तो गव्हर्मेंटान सामको कमी केल्लो रेट, आनी तांकां आमी सांगून पळयलें तरी पूण आमकां तेंच्यान रेट दिवना. तर आतां जो रेट काडला आयज पासून पयरचे 1 तारखेच्यान तो मातसो आसा, प्रॉफिटेबल आसा. तर एक म्हणल्यार कितें आसा, आमकां ह्या आतां काकडी हेका कितें जाता, हेका हांगासर एक कसो व्हळ कसो जाता, तेका ते वखदां जी आसा ती हांगा मेळना. तेका अशी वखदां जी आहा ती हांगा मेळना. तेज्या कारणान आमी समज 100 किलो येयली काकडी दिता बाजाराक, म्हणजे हॉर्टिकल्चर तेंच्या हितून, जाल्यार आमकां 10 ते 15 किलो रिटर्न येता.
तेजेर गव्हर्मेंटान आमकां ते कितें आमकां नॅचरल म्हणून आमकां काय करूं शकना हेचेर आनी तशें जाल्यार आमकां लॉस जाता 15 म्हणजे आतां समज 30 रुपयान सुद्दां आहली जायत 15 ते 450 रुपया आमचे परत रिटर्न वयता. केवळ ऊसाच्या उत्पादनावरती अवलंबून न राहता राजेंद्र देसाई यांनी जो भाजी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग आपल्या शेतीत केला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. दैनंदिन भाजीपाला उत्पादनात गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आज गोवा सरकार कृषी विभाग विविध उपक्रम राबवत आहे. त्यासोबत राजेंद्र देसाई यांच्यासारख्या अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिल्यास गोवा भाजीपाला उत्पादनात नक्कीच स्वयंपूर्ण होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विदिता प्रभूसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, फोंडा. एकीकडे राज्यातील कोरोना बळींचा आकडा हा जरी कमी होत असला तरीही गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोविड रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. पण नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्येही चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असली तरीही तिसरी लाट पुन्हा येण्याबाबतची शक्यताही वाढली आहे. कर्फ्यूमध्ये ढिलाई, कमी झालेली सक्रिय रुग्णसंख्या आणि आटोक्यात येत असलेला मृत्यूदर यामुळे सगळेच पुन्हा एकदा गाफील झाले आहेत. गर्दी वाढू लागली आहे आणि या सगळ्यातच नकळतपणे कोरोनाची तिसरी लाटही आपल्या अवतीभोवती घुंगावू लागली आहे. गेल्या 8 दिवसात 1392 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून केवळ 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सोमवार आणि बुधवारी बळींची पाटी कोरी राहिली, पण 24 तासामध्ये 227 नवे रुग्ण बुधवारी आढळून आले. तब्बल 112 दिवसांनंतर गेल्या सोमवारी राज्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नव्हती. पण मंगळवारी 4 मृत्यू झाले. त्यानंतर पुन्हा बुधवारी 0 मृत्यूंची नोंद झाली. कोविड बळींना ब्रेक लागत असला तरी बाधितांचा आकडा वाढतोय. 9 जुलैला 220 बाधित सापडले होते. त्यानंतर 4 दिवस अनुक्रमे 155, 131, 108 आणि 164 रुग्ण आढळून आले आहेत. पण बुधवारी पुन्हा 24 तासातील बाधितांचा आकडा हा 200च्या पार जाऊन 227 इतका झालाय. मिनिमम डेथ रेशो जो गोंयान आसा पळय सध्या 4 आमकां मेळटात 4, 3 अशें इट विल नॉट गो बिलो 2 बिकॉज अशें म्हणटात की 100रांतले एक 2 पेशंट तरी पिड्ड्यार जाता. आणि आमचे पळोवंक वचत जाल्यार सध्या कित्याक गोंयान बेजीक जो केस ह्या हा लोड सध्या मिनिमम इट इज नॉट गोईंग बिलो 200 नो. सो आउट ऑफ 200 साधारण एक 2 ते 4 जण तरी हे जाऊ शकतात. तसे राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये शिथिलता दिल्यानंतर बहुतांशी नागरिकांकडून कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळेच बाधितांची संख्या वाढत असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. दरम्यान मंगळवार आणि बुधवारच्या 24 तासामध्ये एकही बळी न गेल्यामुळे मृतांचा आकडा 3101 वरती स्थिर राहिला. पण या कालावधीमध्ये आरोग्य खात्याला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 5651 कोरोना टेस्टपैकी 227 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बाधित होण्याचा दर पुन्हा वाढून 4% झाला. 171 जणांनी कोरोनावरती मात केली. त्यामुळे राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या 1788 झाली असून तर बरे होण्याचा दर 97.11% झाल्याची माहिती आरोग्य खात्याने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. थर्ड वेव इज समवेअर अराउंड द कॉर्नर. As you said, it may be in September or August also. But I feel that somewhere it has already started in Goa because we are seeing few patients like म्हणजे आता पहिली पातळ संडास बीन जाल्लेल्या भशेन प्रेझेंटेशन हाडटाले पळय तशें विच वॉज मार्क विथ द ऑनसेट ऑफ सेकंड वेव. कळ्ळें तेन्ना चडशे लोकांक पातळ संडास जाताले आनी मागीर पळय जाल्यार सारकी थंडी भरताली. तशेंच तरेचें आतां सध्या खंय ना खंय तरी वातावरण पळोवपाक आसा. सेकंड थिंग फर्स्ट वेवाक बेजीक जी आमचे केसी आहले पळय गोंयान इवन वेन द पीक केम डावन वी वर इन द थर्ड फेज ऑफ द वेव म्हणटा पळय जाल्यार 60 ते 80 आहले टोटल. आता मुद्दम पळयत जाल्यार तुमी जेन्ना आमची कर्व सारकी देंवलेली आहा तेन्ना तरी पूण अराउंड समवेअर वी आर नॉट कमिंग बिलो 200. दरम्यान भारतातील कोविड स्थितीचा सखोल अभ्यास केलेले हैदराबाद विद्यापीठाचे डॉक्टर विपिन श्रीवास्तव यांनी म्हटलंय की भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट 4 जुलैला झाली आहे. मागील 463 दिवसात देशभरात कोविड बाधित होणारे रुग्ण आणि मृत्यू यांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता असं लक्षात येतं की 4 जुलै रोजीची स्थिती फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात जशी होती तशीच आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारतात दुसरी लाट सुरू झाली होती. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरजही व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कोटींच्या गप्पा आणि विकासाचे कितीही उत्तुंग मनोरे उभारले तरी गोव्यासारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यात काही गावांमध्ये मूलभूत सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत. केंद्र सरकारनं संसद ग्राम योजनेमध्ये स्थानिक खासदारांनी दत्तक घेतलेल्या आणि दस्तूरखुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आजही काही कुटुंब दिव्याच्या प्रकाशात जगतायत. पाहुयात आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. इब्रामपूर मोदी सरकारच्या संसद ग्राम योजनेत विद्यमान खासदारांनी दत्तक घेतलेलं गाव.
प्रगतीच्या उंच शिखरावर विराजमान गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मतदारसंघातलं गाव, अनुसूचित जाती अर्थात SC कॅटेगरीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातलं गाव. पण या सर्वांनाही शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं भयान वास्तव इथं पाहायला मिळतंय. गोवा स्वतंत्र होऊन 60 वर्षे झाली तरीही इथले नागरिक आदिवासींपेक्षा वाईट जीवन जगतायत. विकासाचे कितीही ढोल बडवले तरी हे वास्तव संबंधित लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणणारे आहे. हे भयान वास्तव तेव्हा समोर आलं जेव्हा मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष आणि कोरगावचे सुपुत्र राजन कोरगावकर यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. हणखणी परिसरातल्या सोनाली संतोष शेळके यांचं हे घर. चारही बाजूला ताडपदरी, भिंतींचा पत्ताच नाही, पिण्यासाठी पाणी नाही. दुसऱ्या घरातील बबन लंबर हे तर गेल्या 40 वर्षांपासून अंधारात राहतात. दिवा लावण्यासाठी केरोसिन मिळत नाही, मग डिझेलचा दिवा पेटवला जातो. ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात याच दिव्याच्या उजेडात इथल्या मुलांचं भवितव्य आज घडतंय. दरम्यान राजन कोरगावकर यांनी या परिस्थितीला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना जबाबदार धरत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मशरूम, अळमी, ही अळमी ती 5 वर्सांनी परत येतली ती तुझ्यासारखी माणसा. आम्ही लोकल हे सदां थंय येतलो, आमकां येवचाच पडटला किंवा ना जाल्यार लोक आमच्या मदीं येतले. आमचे हे लोक तुझ्या मडगांव येवं शकना, जांकां भिंती ना, घरां ना, रावपाक जागो व्यवस्थित ना, ज्याच्याकडे पाणी ना, नळ ना, ते तुझ्याकडे मडगांव येतले प्रॉब्लेम घेऊन. कित्याक जाय भायले मनीस आमकां? ह्या दृश्टीनेच आम्ही म्हणतो मिशन फॉर लोकल कित्याक सुरू केला. आम्ही पेडणेकर एक जाऊया आणि हे असले प्रॉब्लेम समजून घेऊया. हितूनच आम्ही वयर सरतलो. पेडणेकरांक मी आव्हान दिताय आणि रिक्वेस्ट करताय, विचार करा, ह्योच आमचो बाबूचो उदरगत, ह्याच घराची ह्या लक्षणां बघात सगळे कसे आहात ते, कसे लोक जमनीर रावतात, ती भुरगीं कशी जमनीर न्हिदल्यात, ताका खाट सुद्धा ना आसा. ते शेतान काम बारीक करून आपला कमाई करतात. पुरो कर डेव्हलपमेंट करपाचो शब्द. तू आमकां एकदम बॅकवर्ड केलं. हे बघ दाखयता आदर्श गाव. कसलो आदर्श गाव? मागीर कसं या सरकारान हेचेर दखल घेवची, प्रशासनान हेचेर वेळेवर विचार करून इमिजिएटली हेका कनेक्शन दिवचा. कारण ज्याच्यामुळे तो सध्या काळोखात रावता तो एटलिस्ट तो प्रकाशमय तरी जातलो. बाबू उगाच आपलं डेव्हलपमेंट म्हणू नका. ह्या हणखण्या गावान ही गोष्ट जाता. कितले गोष्टी आधी 4थी गोष्ट असा. आम्ही असं प्रत्येक वाड्याने केले, कितलेशीच गोष्टी येतले. कसली डेव्हलपमेंट? हीच ती डेव्हलपमेंट. हणखणे गावातलो आज आम्ही आता हरिजन वाड्याचेर आसा. तो 3रो पॉयंट आजच्या दिसाचो. हे एक भास्कर हरिजन हेचे घर. हे 2 वर्सां पयलीं गेल्या पावसाच्या वाऱ्यामुळे तुटलेले, मोडलेले. त्यांनी पंचायतीकडे ऍप्लिकेशन बी खूप कितें केलं. बाबड्याक अजून घर ना. बाबू सदांच म्हणटा आपण सगळ्या लोकांची एकदम उदरगत केल्या, विकास केलो. ह्योच तो विकास? प्लास्टिक घरात भिंतींनी असलेलो ह्यो विकास? ह्या घरात माणसां रावतात, ह्योच विकास का बाबूचो? केवळ मोठ्या घोषणा करून सामान्य मतदारांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या बाबू आजगावकर यांना आता मडगावला पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात राजू नरसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बाबू हर टाइम सांगता आपण 4 फावटी आपणाक पेडणेकारांनी निवडून दिलो म्हणून. आणि ह्या हणखणे आपल्या गावान आदर्श गाव म्हणून जो ओळखलो जाता आणि त्या गावान अजून दिवे पेटतात. आणि हे बाबूचे दिवे हे हांगा पेटतात. ते बाबू पळय, तू न्हिदला जाल्यार जागो जा. आयज तू वर्रात फिरता, त्या बारीक मनशा कडेन तुझं लक्ष ना. खंयचे फक्त कमिशनां येतात 30%, तेचेर फक्त तुझं लक्ष आसा. ह्या गरीब मनशाचेर लक्ष ना. हे तू कितें दिये पेटयला पळय, हे तुका आतां इलेक्शनाक सारखे आमी पेटयतले दिये तुका आणि मडगांवांत हाडटले. या गावातील परिस्थिती पाहता पेडण्यातील जनता आगामी निवडणुकीसाठी कुणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मकबूल मालगीमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, पेडणे.